महादेव, सगळं ठरल्याप्रमाणे पार पडलं? होय साहेब. गुड. थँक्यू साहेब. थँक्यू. आता यापुढे काय करायचं ते वेळोवेळी तुला कळवलं जाईल. त्याप्रमाणेच सगळं. होय साहेब. आता निघू मी, नाहीतर खूप उशीर होईल. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची तयारी करून ठेवा असं सांगून आलोय. तेव्हा जाऊ आता मी. येतो साहेब. सागर बाबा, या लोकांनी विनायक साहेब असणे अहो कुठं फेडते ना हे पाप? तोच तर प्रश्न मलाही पडतो. माझा देवावरचा विश्वासच उडत चाललाय. त्याच्या लाठीचा आवाज येत नाही बरं सागर बाबा. तुम्ही इथं जे कराल ना ते इथंच फेडावं लागतं तुम्हाला. असं काय नसतं रे जीवा, या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. अरे आपण किती माणसं बघतो जे आयुष्यभर पापाचे वाटेकरी असतात, पण शेवट काय होतो? छान. ते तर फार वाईट. पुढच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून त्यांना भोगावं लागतंय. ही अरुण गडकरी सारखी माणसं म्हणजे ना सागर बाबा, ज्योतिताईकडे बघून असं वाटत नाही त्यांचा बाप एवढा. आपल्याला एक कळतं, निसर्गाचा कायदा एकदम सोपा आहे. जे पेराल तेच उगवण. आज विनायक साहेबांना त्रास देणाऱ्यांना उद्या हा सगळा त्रास इथंच भोगावा लागणार आहे. हॅलो, पार्ला पोलीस स्टेशन, PSI पांडे बोलतोय. इन्स्पेक्टर जाधव साहेब अजून आले नाही. नाही, इतक्यात येतील असं काही वाटत नाही. ओके. रणधीर साहेब, ओ रणधीर साहेब, थोडा चहा घ्या. नाही म्हणजे इथे आल्यापासून तुम्ही काही खाल्लं नाही. कदम, चहा द्या यांना. बघ पितायत काय. आल्यापासून काय हवे जगतात की काय माहिती. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. काय ग, काय झालं? नाही, ते मला स्विमिंग कॉस्ट्युम घालायला सांगतात. सो व्हॉट? मी तुला आधीच सांगितलं की नाही
की आता या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणं सोडून दे तू. बी अ ब्रेव गर्ल. अगं उद्याची स्टार होणारच तू. जा जा लवकर. कम ऑन. थँक्स अ लॉट डिअर. ज्योती, तू खूप शहाणी आहेस, समजूतदारही आहेस. एखादं काम सांगितलं तर करशील? ऑफकोर्स करीन. काय काम आहे? प्रीतीशी बोल जरा, समजाव तिला. काय बोलायचंय? अगं, प्रीतीला या जगात प्रेम करायला फक्त विनायक रणदिवेचाच मुलगा मिळाला का? एक तर तो विनायक रणदिवे आधीच माझ्या मुळावर उठलाय आणि आपल्या पोरालाही घुसवतोय आता माझ्या घरात. माझ्या सहनशक्तीला काही मर्यादा आहेत का नाही? डॅडी, सहनशक्ती वगैरे हे शब्द तुमच्या तोंडात शोभत नाहीत. आणि खरं सांगू का, प्रीतीचं आशिषवर प्रेम आहे, तर मग विनायक रणदिवे या माणसाचा आणि तिचा काय संबंध? हे बघ ज्योती, अजून तरी आपल्या इथे हे आपलं आपलं माझं माझं करण्याची पद्धत नाही आहे. दोन मुलांचं एकमेकांशी जेव्हा लग्न जमतं तेव्हा फक्त दोघांचं नाही, ते दोन कुटुंबाचं मिलन असतं आणि त्यामुळे दोन कुटुंबांनीही एकमेकांना पसंत करणं तितकंच आवश्यक असतं. मान्य आहे मला, ही झाली आयडियल सिच्युएशन. पण प्रत्येकाच्याच नशिबात हे सगळं भाग्य असतंच असं नाही. मग अशा वेळेला आपण जर कुठली गोष्ट महत्वाची आहे हे लक्षात घेतलं तर? अच्छा, मग मला कळू द्या तरी काय सगळ्यात महत्वाचं आहे ते. आशिष आणि प्रीती दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, हे जास्त महत्वाचं आहे नाही का? असं कोण म्हणतं? असं मला वाटतं. खड्ड्यात गेलं तुझं वाटतं. कधी नव्हे ते तुझ्याकडे मदत काय मागितली मी? तू मला शहाणपणा शिकवतेस? हे बघ ज्योती, मी तुला सांगतोय, तुझ्या मूर्ख बहिणीला समजाव. मी हे खपवून घेणार नाही. त्या विनायक रणदिवेच्या मुलाशी माझ्या मुलीनं मैत्री केलेली मला चालणार नाही. जे कधीच घडणार नाही त्याची स्वप्न बघू नकोस. समजाव तिला. देवर. ते बाकीचं आपण नंतर बोलू. मला एक सांगा, तुम्ही पत्रकार मंडळी काय स्वतःला फार शहाणे समजता? खरं तर प्रश्न हा आम्ही विचारतो पोलिसांना. उत्तर मिळालं? छे हो, वेडेपणाचं सोंग घेतलेल्यांना शहाणं कसं करता येईल? म्हणजे पोलीस खात्यातले लोक 18-18, 20-20 तास सतत तुमच्यासाठी राबत असतात, कामं करत असतात, ते वेडे. आणि तुम्ही कोऱ्या कागदावर पेन घेऊन काहीतरी खरडता. तुम्ही शहाणे? हा? इन्स्पेक्टर, तुम्ही हे सगळं बोलण्यात का वेळ काढताय? वेळ नाही आहे माझ्याकडे, खूप कामं पडली आहेत मला. तुम्ही दोघं जाऊ शकता. हे बघा इन्स्पेक्टर, आम्ही तुमच्या घरी आलेलो नाही आहोत.
की जिथे तुम्ही जा सांगाल आणि आम्ही निघून जाऊ. विशाल दीक्षित, बरोबर आहे ना? बरोबर. पत्ता लिहून देऊ हवं तर? नाही, त्याची गरज नाही. काय आहे, आम्ही अत्यंत महत्वाच्या बातम्या कोणालाही सांगत नाही, स्वतःशी बाळगून असतो. नाही, त्याची कल्पना आहे इन्स्पेक्टर साहेब. कारण अरुण गडकरी सारख्या माणसाबरोबर काम करायचं म्हणजे तोंडाला येईल ते आरोप करायचे नाहीत पोलीस खात्यावर. इन्स्पेक्टर साहेब, आरोप तर अजून मी केलेलेच नाहीयेत तुमच्यावर. हा, पण लवकरच करावे लागतील असं वाटतंय मला. अच्छा, धमकी देताय? शांतपणे सांगितलं तर तुम्हाला समजेल. पोलीस खात्याची ताकद माहिती नाहीये तुम्हाला? एक मिनिट. सामान्य माणसाच्या ताकदीचा अंदाजा नाहीये तुम्हाला अजून. सागर सरदेसाई, विनायक रणदिवे माझे काका आहे. वकील साहेब, विनायक रणदिवेंना मीच अटक केली. लाच घेतल्याच्या आरोपावर. चार्जशीट बघू शकतो? आरोपी रणदिवेंची? का नाही? अहो, अधिकारच आहे तुमचा. पांडे, रणदिवेंची चार्जशीट बघायची आहे वकिलांना. द्या. मी खूप प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे. सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित विचारा यांना, पत्रकार मंडळी आहेत. मी विनायक साहेबांना भेटू शकतो? म्हणजे आरोपी रणदिवे? हो, का नाही, अधिकार आहे तुमचा. कदम, या. अरे, तो काल आरोपी आणला ना, रणदिवे. वकील साहेबांना त्यांना भेटायचं, तेव्हा तुम्ही घेऊन जा. हा, या वकील साहेब, या. माफ करा, तुम्हाला भेटता येणार नाही. कारण काय आहे, आरोपींना आम्ही असं कोणालाही भेटू देत नाही. बरोबर आहे ना विशाल दीक्षित? ओळखलं की नाही? हा, पत्रकार साहेब, नाही, पत्रकार साहिबा. माझं काय म्हणणं आहे, पाहिजे तर तुम्ही पोलीस खात्यातल्या एका माणसाचं, पोलिसाचं म्हणणं म्हणून छापा पाहिजे तर. तुमचा हा सामान्य माणूस पोलिसाच्या गुरमीत वावरतो आणि मग अंगाशी आलं की पोलिसांकडे काय येतं?
आणि आम्ही त्याला का म्हणून सहकार्य करायचं? नाही काय इन्स्पेक्टर, की हा सामान्य माणसाचा प्रामाणिकपणा आहे की तो ज्या माणसाला पगार देतो ना त्याच्याशी नम्रपणेही वागतो. म्हणजे आम्ही तुमच्या बापाचे नोकर आहोत असं तुला म्हणायचंय? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सामान्य नागरिक खूप विश्वास बाळगून तुमच्याकडे येतात हो. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, फक्त एवढंच बघा. खूप झालं. नमस्कार रणदिवे साहेब, मी तुमचा वकील गिरीश मुळे. या केसमध्ये तुमचं स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. सर प्लीज प्लीज तुम्ही गप्प राहू नका, काहीतरी बोला प्लीज सर, प्लीज. नाही सर, नाही, मी अशाने काहीच करू शकणार नाही. हॅलो, गोवर्धन जैन बोलतोय. हा बोल जैन. अरे एक महत्वाची डेव्हलपमेंट आहे. मला एका इस्माचा फोन आला होता. तो म्हणाला की मुक्ता प्रभूच्या बाबतीत त्याला मला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची. कसली इन्फॉर्मेशन? तो म्हणाला की मुक्ता प्रभूवर बलात्कार झाला तेव्हा गोवर्धन, तो म्हणाला की तो त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. साक्षीदार आहे? मग हा प्रसंग चालू असताना तो गप्पा का बसला? त्यांनी हा प्रसंग थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? की तू तू या माणसाला शोधण्याचा प्रयत्न कर. हा माणूस मला मिळाला पाहिजे. नाव 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 काय सांगितलं त्यानं तुला? हे बघ गोवर्धन, धीर सोडू नकोस.
अरे माणसाचं ठाव ठिकाणा काढण्याचे आमचेही काही मार्ग असतात. त्यानं फोन कुठून केला होता हे शोधून काढायला सांगितलंय मी. माझी खात्री आहे तो लवकरच आपल्या हाती सापडेल. प्रसंग जर आठवलं तर माझं रक्त उसळतं. लक्षात ठेव, हा माणूस मला ज्या दिवशी भेटेल ना त्या दिवशी माहित नाही मी काय करणार आहे त्याचं, पण हा माणूस मला सापडला पाहिजे. मी त्याचं काय करणार आहे मला अजूनही कळत नाही, पण मी त्याचं करणार आहे. गोवर्धन, शांत हो, शांत हो. बघ, मी तुला वचन देतो की मी आरोपीला तुझ्या समोर उभा करीन. येस, आय प्रॉमिस. ओके ओके.